हॅलो फ्रेंड्स, आजची रेसिपी आहे काकडीचे घावण किंवा लहान मुलांसाठी तुम्ही याला काकडीचा डोसासुद्धा म्हणू शकता। तर हे इन्स्टंट आणि झटपट असे काकडीचे घावण बनवून रेडी होते आणि तुम्ही हे ब्रेकफास्टसाठी किंवा लहान मुलांना लंच बॉक्ससाठी देऊ शकता छान। तर त्यासाठी मी सर्वात आधी 2 ते 3 हिरवी मिरची, लसूण आणि जिरे याचा जाडसर असा ठेचा बनवून घेणार आहे। या ठिकाणी तुम्हाला लसूण नसेल आवडत तर तुम्ही लसूण स्किप सुद्धा करू शकता। जास्त बारीक करायचं नाही, असं जाडा भरडा ठेचा बनवून घ्यायचा आहे। आणि इथे मी एक मोठ्या आकाराची काकडी घेतलेली आहे। तर या काकडीऐवजी तुम्ही दुसरी ती पोपटी काकडी येते ती सुद्धा वापरू शकता। माझ्याकडे ही काकडी होती, मी ही घेतली आणि तिचे छान साल काढून आपण खिसून घेऊया। तर काकडी खिसल्यानंतर त्याला पाणी सुटतं आणि त्याच पाण्यामध्ये आपण हे बाकीचे जिन्नस मिक्स करून घ्यायचे। तर या ठिकाणी मी जो बनवलेला ठेचा होता, हिरवी कोथिंबीर घेतलेली आहे ती टाकलेली आहे आणि इथे 1 वाटी मी तांदळाचे पीठ घेतलेले आहे। तर ज्या वाटीने आपण तांदळाचे पीठ घेतो त्याच वाटीने पाव वाटी रवा टाकायचा आहे यामध्ये आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं। तर काकडीला जे मॉइश्चर सुटलेलं आहे त्यामध्ये आपण हे छान एकजीव करून घेऊ। छान एकजीव झाल्यानंतर मग त्यामध्ये पाणी घालून आपण याचं थोडं पातळसर असं बॅटर बनवून घ्यायचं आहे। रोज टिफिनला काय बनवायचं किंवा ब्रेकफास्टला काय बनवायचं हा प्रश्न सर्वांनाच असतो। तर हे इन्स्टंट असे काकडीचे घावण खूपच स्वादिष्ट असे बनवून रेडी होतात। नक्की ट्राय करून बघा। या सगळ्या गुठळ्या काढून घ्यायच्या आणि त्याचं असं पातळसर थोडं बॅटर बनवून घ्यायचं आहे। तर हे छान बॅटर बनवून झालंय, बघू शकता तुम्ही कन्सिस्टन्सी। तर याला मी 10 ते 15 मिनिट थोडं सेट होण्यासाठी बाजूला ठेवते आहे। यावर झाकण ठेवून त्याला थोडं 10 ते 15 मिनिट सेट होऊ द्यायचं आहे, जेणेकरून तो रवा जो आहे तो छान फुलून येईल। 10 ते 15 मिनिटांनंतर आपलं बॅटर रेडी आहे। आता एका नॉनस्टिक तव्यावर आपण तेल पसरवून घावण काढून घ्यायचे। तर मी 2 चमचा बॅटर टाकून छोटे छोटे घावण करून घेते। यावर झाकणी ठेवून आपण याला 1 ते 2 मिनिट थोडं होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर त्यावर वरतून तेल टाकून दुसऱ्या साईडने आपण भाजून घ्यायचं आहे। बघू शकता छान कलर आलेला आहे त्याला खालून गोल्डन ब्राऊन कलर। आणि हे असं करून 2 ते 3 वेळा आलटून पलटून याला छान शेकून घ्यायचं आहे। तर हे घावण आपण नुसते सुद्धा खूप छान लागतात, तर तसे सुद्धा खाऊ शकतो किंवा तुम्हाला हवी असेल तर पुदिन्याची चटणी यासोबत घेऊ शकतात किंवा शेजवान चटणी तुम्ही घेऊ शकतात। तर हे आपले घावण बनवून रेडी आहे। हे 2 ते 3 तास अगदी असेच मऊचे मऊ आणि टेस्टला पण खूप छान राहतात। हे मी टिफिनमध्ये भरून घेते। मला आवडल्यास काकडीचे घावण आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। रेडी आहे आपले काकडीचे घावण।